आजपर्यंत ठेवली ना पुढे कधी ठेवणार आहे हा शब्द आहे माझा तुम्हाला. कित्येक जणाला तरी वाटत होता हा मराठा समाज एकत्र नाही आला पाहिजे. ही मराठा देशाच्या पाठीवर एक अशी जात आहे, ही जर एकत्र आली त्याला हवं ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं दुसरं स्वप्न होतं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू द्यायचं नाही. हे दोन स्वप्न घेऊन ते 70 वर्षापासून वाटचाल करत होते आणि ते रचलेल्या षडयंत्रात ते यशस्वी सुद्धा होत होते मायबापावर. त्याला कारण होतं तुम्ही आणि मी एकत्र येत नव्हतो आणि आपल्या लेकराचा घात आपल्याच हाताने होत होता. शेवटी मराठ्यांनी मनावर घेतलं मराठा एकही करायचा आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून द्यायचं. भीती घातली जायची. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागायचं नाही भीती घातली जायची. अरे बाबा बालसर काय करतोय लय अवघड कार्यक्रम आहे. ते सगळं खरं आहे तुमचं. दाखवा रे किती जनसागर उसाळायला. सगळे मोबाईल चालू करून मीडियाच्या बांधवांनी दाखवा बरं महाराष्ट्राला. सगळ्यांनी मोबाईलच्या बॅटरी सुरू करा. उसाळ्याला जनसागर एकदा या राज्याला दिसू द्या. मीडियाच्या बांधवांना विनंती ही सगळा जनसागर या महाराष्ट्राला दाखवा. डेंजर आ गया मोबाइल बस. नाही पण कोणाचा अन्याय खपवून घ्यायचा सुद्धा नाही. मायबापावर त्यांचं षडयंत्र होतं मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि आपल्यालाही माहित नव्हतं आपलं आरक्षण नेमकं कुठे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की मी जातीवाद करतोय. मी काही मीडियाच्या बांधवांनी मला प्रश्न विचारला मराठा आणि ओबीसी वाद होतोय. ए खाली बसा गप्प बसता तुम्ही इकडचे नाही. चला हो बाहेर तुम्ही सगळे. इथं आरक्षणासाठी आमचा जीव चालला आणि तुमचं काय धिंगाण घालायला आले का इथं. सगळ्यांचं म्हणणं होतं मराठा आणि ओबीसी वाद होतोय. वाद केला कोणी. माझं एक तरी स्टेटमेंट दाखवा की मी अगोदर ओबीसी बांधवांना दुखवलंय म्हणून. विरोध करणार तुम्ही परत तुम्हीच म्हणणार की मराठा आणि ओबीसी वाद होतोय. गावखेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला आतापर्यंत मी किंवा माझ्या मराठा समाजाने दुखवलेला नाहीये आणि कधी दुखवणार पण नाही. कारण गावखेड्यात आम्हाला एकत्र राहायचं आहे, एकमेकाच्या मदतीला यायचं आहे, एकमेकाच्या सुखादुःखात आम्ही जातोय. ओबीसीचं दुःख हे मराठ्यांचं आहे, मराठ्यांचं ओबीसीचं दुःख हे ओबीसींचं आहे. ही आजही गावखेड्यात परिस्थिती आहे. जातीवाद केला कोणी. तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे. तुम्ही अगोदर बोलल्याशिवाय मी किंवा माझा मराठा समाज कधी बोललेला नाही. 13 तारखेपर्यंत मतदानापर्यंत मी चांगला होतो किंवा माझा मराठा समाज चांगला होता. एकदा 13 तारीख झाली, मतदान संपलं, गुरगुर करायला पुन्हा सुरुवात केली. ही तुमची नियत. आम्ही तुम्हाला कधी जातीत तोडलं नाही आणि जातीत तोडायचा प्रश्नच येत नाही. कारण
महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे। जसा तो पुरोगामी विचार मराठ्यांनी 6 दिवसापूर्वी केलाय। सगळ्यांनी शांत राहा, माझा समाज सुद्धा शांत आहे। काय चुका करतायत कोण बघू, 1 महिनाभर शांत राहा। काही जण म्हणले निवडणूक झाल्यावर बघू, मतदान झाल्यावर बघू। काय बघशील रे तू? तरी पण मराठ्यांनी शांत राहा। कोण काय चुका करतोय आपल्याला काही शहाण्या माणसांनी सांगितलंय, आपण शांत राहा। त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत, नाव मराठ्यांचं घेणार आहे। आपण शांत राहा, कोण काय करतोय तुम्ही बघा। म्हणून त्या शहाण्या माणसाच्या शब्दावरती मी मराठ्यांना आव्हान केलंय आणि आजही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगरच्या नगरीतून आव्हान करतो, सगळ्यांनी शांत राहा। कोणी काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा। कोण पडला कोण निवडून आला याचं उत्तर आहे मराठ्यांनी देऊ नका। कोण मराठ्यांच्या अंगावरती कार्यकर्ते घालतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा। हो द्या चूक एखादी, 1 महिन्याभर बघू, शेवटी नरड्याला लागल्यावर आमच्या नागीलाजी। तुम्ही तुमच्या लोकांना सांगितलं पाहिजे जातीवाद नको, आम्हाला एकट्याची जबाबदारी नाही ती। तरी एक जबाबदार म्हणून मराठा उताळा नाहीये, दमदार आहे। आणि शांततेत बघू काय काय कोण करतंय। आणि त्याच्यात 2 कामं सांगतो तुम्हाला आजच। तुमच्यावर जर वेळ आली, तुमचा जर काही घातपात होण्याचा अंदाज दिसला, मी शांत बसा म्हणलं म्हणून शांत बसू नका, स्वतःच स्वसंरक्षण तरी करा। मात्र 1 महिनाभर सगळ्यांनी शांत राहा, कोण कोण काय काय करतोय ते बघू। कामात 2 सांगतो। पहिलं काम, जी जात जातीवाद करून मराठ्यांच्या अंगावर येईल त्या जातीचा त्यांचा नेता पुढच्या काळात कधीच निवडून येऊ द्यायचा नाही। जाहीर त्याचं नाव घेऊन त्याला विरोध करायचा। याला सत्तेत नाही जाऊ द्यायचं। मग वेळ जर आली आपला उमेदवार द्यायचा नाही, पण त्याला पाडल्याशिवाय शांत बसायचं नाही। नसता त्याने त्याच्या जातीला समजून सांगायचं जातीवाद होऊ देऊ नको म्हणून। दुसरं काम, शांतता याच्यासाठी आपल्याकडून आपल्याला जातीवाद नाही होऊ द्यायचा। ते ज्यावेळेस जातीवाद करतील त्यावेळेस ज्या लोकांनी आपल्याला सांगितलं शांततेची भूमिका असली पाहिजे, आपण शांतपणाची भूमिका घ्यायची ते घेणार नाहीये। त्यावेळेस आपल्याबद्दल कोणी कोणी चुका केल्या त्या माणसाला एकदा दाखवू आणि 1 महिन्याच्या नंतर ठरवू काय करायचं। कारण सहनशीलता सहन करण्याच्या आम्हाला सुद्धा मर्यादा आहे। त्यांनी आव्हान केलं पाहिजे, झालं गेलं विसरून जा, निवडणुका झाल्यात, परंतु ते तसं करत नाहीये। बीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, या संभाजीनगरच्या नगरीतून सांगतो, माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागता कामा नये, जबाबदारी तुमची आहे। पुन्हा आम्हाला म्हणू नका तुम्ही तिकडे का निघाला। मी 1 महिना शांत बसणार, माझा मराठा समाजही शांत बसणार। पण जर या महिन्यात आमच्या मराठ्यावर अन्याय झाला तर माझ्या मराठा समाजाला चांगला माहिती आहे गुंडगिरीचे आडे उद्ध्वस्त करायचे कसे। तुम्ही आम्हाला जातीवादी ठरवता कसे? उपोषण शांततेत तुम्हीच आमच्यावर हल्ले करणार, तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढणार, क्रांती मोर्चे निघाले, मूक मोर्चे शांततेत होते,
आमचा आहे. प्रतिमोर्चे काढले कोणी? कोण जातीवादी? माझा मराठ्यांचा हक्काचा असल्यावर आरक्षण मी मागतोय. त्याला विरोध केला कोणी? तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे? त्याचं सोडून द्या. तो कुठं हल्लात नाही राहिला, दिसला नाही तुम्हाला? आपल्या नादी लागल्यावर तसंच होत असतं. मी एकदा मागा लागलो ना, तुमच्या करूस तर खाली टेकूस तर माग हटत नाही. म्हणूनच बाकीच्याला सांगतो, जातीच्या जीवावरती माझ्या मराठ्यावर अन्याय करू नका. तुम्हाला राजकारणातून कायम संपवेल मी आणि माझा मराठा समाज सुद्धा. तुम्ही आज निवडून येताल, पडताल, तुम्हाला वाटत असं होऊन गेलं, पुढे लगेच विधानसभा आहे. ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे वेळ प्रसंगी उमेदवार देणार नाहीत, पण तुला पाडल्याशिवाय मराठी माग हटणार नाही. त्यामुळे आतापासून सावध राहा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या कामाला लागा. नसता तुमची दशा त्याच्यासारखीच होईल. ते किती कांदे सध्या समाजाला काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपलं फायनल ठरलंय. आपण सगळ्यांनी शांत राहायचंय, कोणी कोणावर टीका करायची नाही. आपल्यावर कोण पोस्ट करतोय, कोण वाद घडून आणतो याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. आणि आता निकाल लागल्याच्या नंतर कोणाचा जे जयकार करायचा नाही, पडणाराचा नाही आणि निवडून आलेलाचा नाही. माय बापा हो, त्या घोलालात माझ्या मराठ्यांना आनंद नाहीये. माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन घोलाल टाकायचा आहे, त्याच्यात आपल्याला आनंद आहे. आणि हे किती आले उद्या ते आपण घेणार आहे. एकजूट अशीच राहू द्या, एकजूट फुटू देऊ नका. जात मोठे करायचे, जातीचे लेकर मोठे करायचे, यासाठी लढायचं. सगळे म्हणत होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाहीत. मिळालं का नाही? थोडं राहिलं आता सगळ्या स्वारीची अंमलबजावणी. ती बी आणल्याशिवाय मग घाटत नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. बघता तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. मला तर लय घाबरीत होते, तुम्हाला माहित आहे नाही का? आम्ही मला म्हणायचे ओबीसीतून जर आरक्षण मागितलं तर दंगली होत्या. म्हणलं कशामुळे? ते म्हणले ओबीसीतून तुम्ही आरक्षण मागू नका, वेगळा मागा. म्हणलं पण दंगली कशामुळे होत्या ते आता सांग. गोडीत येऊन म्हणायची बरं का, तसली टप्पर नाही आपल्याकडे यायची कोणाची. ते म्हणायचं दंगली होत्या. म्हणलं कारण? ते म्हणले काय, ओबीसीतून आरक्षण मागितलं की दंगली होते. एक अंदाजा लावला मी, इथून पाठीमागे सुद्धा असंच होत असावं. 70 वर्षात लढा यशस्वी व्हायला आला की भीती दाखवत असतील. मला एक सांगा माय बापा, तुम्हालाच प्रश्न विचारतो, दंगली होते कसं काय? समजा तुमच्या नावावर 5 एकर जमीन आहे आणि त्यातली 2 एकर जमीन तुम्ही खाताय. 3 एकर जमीन कुठे तुम्हाला माहितच नाही. तुमचे लेकर उपाशी मारायला लागले, तुमच्या हक्काची 5 एकर जमीन असून. पण काही दिवसानं महसूल विभागानं तुम्हाला ती जमीन मोजून दिली. त्यांनी सांगितलं तुमची 5 एकर जमीन सापडली, 2 एकर तुम्ही खाताय, ही तुमची 3 एकर ही तुम्ही घ्या. तुम्ही ती जमीन मागितली, ही जमीन माझी येते. आता ज्याच्याकडे होती तो तुम्हाला काय म्हणला माहितीये का? जर ही जमीन घेशील तर भांडण होईल, दंगली होईल. मग तुम्ही सोडून देणार का? आता तसंच आरक्षणाचा कचका होता. ओबीसीत मराठ्याचं आरक्षण ते म्हणले दंगली होतील, मागितलं. म्हणलं हो देव, दंगल कसली असती बघायची मला. दंगली झाल्या का? त्याचं कारण मराठ्यांच्या हक्काचं आहे. 200 वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात मायबापा. मंडल कमिशननं ज्यावेळेस आरक्षण दिलं, एका इंग्रजाच्या अहवालावर दिलं. 1967 ला जे ओबीसीला आरक्षण दिलं, फक्त एका शासन निर्णयावर दिले. या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शेकडो वर्षाच्या नोंदी आहेत, शेकडो वर्षाच्या.
या भारत देशावर सगळ्यात ओरिजिनल ओबीसी कोण असेल तर तो फक्त मराठा. कारण त्याच्या शासकीय नोंदी सापडल्या. तरी हे म्हणतात ओबीसी आरक्षणात येऊ नका. ओबीसी आणि मराठा वाद आहे. आमच्या नोंदी असून तुम्ही एवढं का म्हणताय? याचा अर्थ जातीवाद तुम्ही करताय आम्ही नाही. तुमच्या कोणत्या नोंदी सापडल्या? आमच्या तर नोंदी आहेत, तरी आम्हाला आरक्षण नाही. तुम्हाला माहिती आहे का तो वाईट परिणाम झालाय? माझा लाखांना मराठ्यांचा तरुण शिकलेला असताना सुशिक्षित बेकार म्हणून घरी पडलाय. साध्या साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आली. आई बाबाला कंपनीमध्ये काम करायचं, राब राब शेतात राबायचं आणि मुलं शिकवायचे. या आरक्षणापायी त्या मुलाला नोकरी लागत नाहीये, त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही. काय पाप केले माझ्या मराठ्याच्या पोरानं? त्याच्या हक्काचं आरक्षण असून देत नाही. नोकर भरतीमध्ये सुद्धा भरती झालेल्या मराठ्यांची भरती होत नाहीये. त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत. हक्काचं आरक्षण असून ज्या मुलाने स्वप्न बघितलं, ज्या बापाने स्वप्न बघितलंय माझं लेकरू अधिकारी होईल, या आरक्षणापायी त्या बापाचा आणि त्या लेकराच्या स्वप्नाची सुद्धा राखरांगोळी झाली. आरक्षणाची किंमत 1% भोगलेल्या लेकराला विचारा. ते घरी वेळेत येतं त्यावेळेस कळताय आरक्षणाची काय किंमत आहे. जे आई बापाने कर्ज काढून लेकरं शिकवले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. नोकरदार वर्ग सुद्धा 1-1 रुपये मागे टाकून लेकरं शिकवतोय. नाही त्याला त्याच्या मनासारखं शिक्षण घेतायत आणि नोकरी करतायत. आमच्या हक्काचं आरक्षण असून तुम्ही आम्हाला म्हणताय ओबीसी आणि मराठा वाद होतोय. तुम्ही मराठ्यांना रोखू नका. कधीच ओबीसी आणि मराठा वाद होऊ शकत नाही, कारण ते मराठ्यांच्या हक्काचं आहे. आम्ही कोणाचं हिसकून नाही घेत. खाल्लं तुम्ही खूप दिवस, आमच्या आहे ते त्या म्हणतोय. कोणाच्या आरक्षणाला नाही धक्का लागत, कसा नाही लागत ते सुद्धा मोजा. ते एवढ्याला म्हणतो आम्ही एकटे 60%. चल बाबा तू म्हणतो तसं आता मराठ्यांना मोजा. 60% ओबीसी, 34% मराठा. तुका बधीर समजतो का काय? आम्हाला खातो किती दिवस. दुसरा पॉइंट आणला म्हणजे एसटी फुल भरलेली म्हणजे ओबीसी आरक्षणानं. नेते माझ्याकडे येतात बघा, मंत्री लोक चर्चाला. ते म्हणतात एसटी फुल आहे राव. म्हणलं मला दार उघडून बघू दे. म्हणलोय मी, तुम्ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बघितलं असेल. मीडियाच्या बांधवाने लय साथ दिली मराठ्याच्या आंदोलनाला. त्याला म्हणलं एसटीचं दार उघडून मला डोकून बघून द्या. किती लोक बसले, ते एकटं टंगड्याला मग बसलं. म्हणलं सतत पुढच्या टंगडी सकट बाहेर ओढतो. नाही नाही म्हणते तसं बघता येत नाही. म्हणलं मग आम्ही ओबीसीतच घेत असतो, बघता येत नाही तर. एसटी फुल नाहीच आहे. यांनी काचा लावल्या, दार लावून घेतले. आत मोकळी, फक्त दुसऱ्याला बसू द्यायचे नाही. नियत चांगली नाही, खायची सवय लागली. चारही बाजूने लोकांच्या वापरायची सवय लागली. बरं त्यांनी एकट्याने नाही खाल्लं. ओबीसी महामंडळ एकट्याने 80% खाल्लंय त्यांनी. 12 बोलवत्या दारांना वेगळा प्रवर्ग करायचा एका शासन निर्णयावर, किंवा नुसता सचिवाने किंवा सहसचिवाने जरी आज सूचना केल्या तरी 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग होतो. तरीही केला जात नाही. मुस्लिमांना आरक्षण दिले जात नाही. दलितांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. आणि ज्या आरक्षणाला धक्काच लागत नाही त्यांचा मराठ्यांना सगळ्यात जास्त विरोधी. आपल्यामुळे एनटी आणि व्हिजेंटीला धक्का लागत नाही.
कारण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. वंजारी बांधवांनी धनगर बांधवांना मराठ्यांच्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही. आपलं भांडण 19% आरक्षणात आहे. तरीही ते त्यांनाच बोलितो सभेला, तुम्ही या. त्याच्यात दम नाही ना, त्याला सभेला धनगर बांधावा लागतो, 12 बलुत्याचा दार लागतो. एकदाही धनगर बांधवांना आरक्षण द्या असा एकही शब्द त्यांनी काढला नाही आतापर्यंत, एकही. पण मी शब्द दिलेला आहे आणि मी एकदा शब्द दिलाय, मरायला सुद्धा भेट नसतो. मग धनगर बांधवाला मुस्लिमाला आरक्षण कसं मिळत नाही तेच मी बघतो. हे मी त्यांना शब्द दिला ते खरा करून दाखवणार आहे. ते सोबत येऊ अथवा नाही येऊ, ते विरोध करो या ना करो, मराठ्यांनी मात्र आपला ज्वलंत प्रश्न सुटल्याच्या नंतर त्यासाठी लढायचं. आणि यांचं सगळ्यात मोठं दुःख नाही तेवढं तुम्हाला सांगतो. या सरकारच्या लक्षात आलंय हे जर असाच राहिला म्हणजे मी, तर हे गोरगरीब मराठे, मुस्लिम, दलित, 12 बलुतेदार, लिंगायत समाज, राजपूत हे लोक सत्तेत घातल्याशिवाय गप्प बसायचा नाही. आणि मग आपण काय करायचं म्हणलं, तुम्ही गाडी गाडी का थोडे दिवस. मग नवीन डाव टाकला त्यांनी, म्हणले याला अटक करा मला. मग माझ्या विरुद्ध यासाठी नेमली, माहिती आहे तुम्हाला. अरे त्यालाच माहिती काय, माया पुढे आनंद बसेल नाही तुम्हाला नसतं. यासाठी नेमली. आता हे मला जेलला टाकणार आहे. दुसरा एक डाव आहे, ते एक आणि आणखीन एक. रोज माझ्यावर 2-4 गुन्हे दाखल करतात रोज. का? त्याचं कारण मला राज्यातून तडीपार करायचं. येडे डोक्याचं. आता मला राज्यातून तडीपार केलं, मी शान आहे. मी दुसऱ्या राज्यात जाईन, इकडे मराठी तिकडे बोलली, तिकडे राज्यात मोर्चे काढी. यांना सोडणार नाही मी. ते डाव्यांचा फेल झाला. मग दुसरा डाव आता एसआयटीचा. म्हणजे एसआयटी नेमा, याला जेलला टाकून द्या. मी जेलात जाईल. मी जेलमध्ये सडन, पण मराठ्यांची आयुष्यभर गद्दारी नाही करणार. मी जेलात जाईल, जेलातले सगळे मराठ्याचे कैदी एकत्र करून जेलात मोर्चा काढी. मी आपल्याला सुद्धा झोपा नाही उठवणार, कारण मी माझं जीवन या समाजासाठी अर्पण केलंय. माझं एकच स्वप्न आहे, माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर आरक्षण देऊन मला वरती बघायची. त्यामुळे भेट नाही. आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्ही मला जेलात टाकताल, पण हे 6 करोड मराठ्यांच्या आग्यामुळे हे कसं होत असेल? असे स्वप्न नका बघू. हे स्वप्न बघायचं बंद करा. आणि गोडी गुलाबीनं प्रश्न मार्गी काढा. आधी सुद्धा तुम्ही काढली, सगळ्या सोयऱ्याची आधी सुद्धा तुम्ही काढली, तिची अंमलबजावणी करा. बाकीच्या भानगडीत पडू नका. तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलाय, राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका. सगळ्याचे टांगे पलटी करून मी त्याशिवाय शांत बसायचं नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आम्हाला राजकारण नाही करायचं. ते माझा मार्ग नाहीये. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. आमच्या आरक्षण आम्हाला द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लागलं. तुम्हालाही सांगते, कोणत्या नेत्याच्या पुढे करायचं जरा बंद करा. तुमचे लेकर अधिकारी करायचं बघा, त्यांना शिक्षण द्या. आरक्षणातून अधिकारी बनवा. तुमच्याच लेकराच्या मागा पुढे पळतील. यांच्या चपला उचलायचा बंद करा. नाग लागलेला पूर्ण सोडा झाला राजकारणाचा. रक्तात आरक्षण लावून द्या.
स्वतःचे लेकरं मोठं करायचं बघा. या आरक्षणात इतकी ताकद आहे की या महिन्यात पाठीमागच्या आठवड्यापासून 150 पेक्षा जास्त मराठ्यांचे पोर अधिकारी बनलेत आरक्षणाच्या जोरावर. 4 उपजिल्हाधिकारी झाले. 2 मुली केंद्रात गेल्या ज्यांची 21वी रँक आली होती. आरक्षण मिळाल्याच्या नंतर त्या लेकराची 21वी रँक बदलून 2 वर आले आणि केंद्रात आय दर्जाचे अधिकारी बनले. हे स्वप्न बघा. नेत्याला आणि नेत्याच्या पोराला मोठा करायचा बंद करा. ते नाही कामाला येणार तुमच्या. ते निवडून येईपर्यंत चपला सगळं तुमच्या पाया पडाल. नंतर तुमच्या लेकराकडे डुकून सुद्धा बघणार नाही. कोणत्या नेत्याची तुम्हाला गरज नाही. तुमच्या जीवावर ते बेरिंग करतोय. तुम्ही फक्त अंक काढून घ्या. त्याला कुत्र सुद्धा विचारणार नाही. आताच मराठी कार्यक्रमात जात नव्हते कसे हाल होत त्यांची. ते मंदिरात आले की लोक घरी जायचे आणि ते घरी आले की लोक मंदिरात जायचे. काही काहीची साखर वाढलेली आणखीन दवाखान्यात. त्यांना लोकांशिवाय करमतच नाही. यांच्या भोवती जाऊ नका. मावशी होतं मला एक काम सांगतो. आई किती वाजले रे? आचार साहेब नसन ना आता मायातल्या मागं लागत बाबा. हा आज मग लय मोठं चलून द्या कवर बी का तुम्हाला जायचंय? बोलो काय शिक मग बिंदास चलून राहत माकर कार्यक्रम. मावशी हो तुम्हाला काम सांगू. थांबई 9 वाजले काय रे? मला भेवच वाटतं 9च्या पुढे हातात हात द्यायचं. 2 कामं करा मराठ्यांनी. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या. मराठी व्यसनापासून लांब जा. जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांची असणार आहे. मला 9 वाजल्यानं मी हातात हात द्यायचाच बंद केलाय. हात धरला सोडितच नाही. त्यांनी टाकलेली असती का गाणून महेश सतत फोटो काढत मलाच घोडे लावते. फक्त व्यसनापासून लांब जा. आपली जात प्रगत होणार. आणि बांधतो करायचे कमी करा. 5-5 पिढ्या झालेत लोक आपले बोलणार काय टोकरी तू रे. दिवसभर गावात हिंडत इकडे तिकडे. तिसरा पार जातो खुरपं घेऊन बाण टोकरी काय टोकरी तू रे. 5-5 पिढ्या झालेत बोलणार. 1700 लोक मी 25-25 वर्ष न बोलणार एका जागेवर बसवले. या 8-9 महिन्याच्या आंदोलनाच्या काळात पोलीस स्टेशनला मराठ्यांची एकही केस नाहीये सध्या. भांडणच करण्यात मराठी. दलित मराठा वाद कमी झाला. मुस्लिम मराठा सुद्धा वाद कमी झाला. आणि मलाच मध्येत वरून हे जातीवाद करतो. म्हणजे इतके वाद कमी होऊन मला जातीवादी समजेना. आणि तुम्ही विरोध करता त्याचं काय? मा शेवट तुम्हाला एक काम सांगतो. तुम्हाला आवाज येतो का? एकाही नेत्याच्या पुढं पुढं करायचं नाही. हे घराच्या बाहेर चालले यांना रोज विचारायचं कुठं चालले. मला माहिती आहे तुमच्या जवळच यांचे खटके. हे तुमच्या पुढे जात नाही. यांना रोज विचारायचं तुम्ही कुठं चालले. यांना नाद लागलेला आहे साहेबाचा एक भैया. ते शिकायला गेलं परदेशात तुमच्या मताच्या जोरावर. त्याच्या आज्याला तुम्हीच मोठं केलं. त्याच्या बापाला. स्वराज रक्षक संभाजी महाराज की जय. सर्वांना विनंती आहे की आपण कृपा करून खाली बसून घ्यावं. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होता. आपल्या सर्वांचे लाडके मराठ्याची बुलंदतो माननीय मनोहरराव जरांगे पाटील यांचं मंचावर आगमन झालं आहे. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया. एक मराठा, संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माननीय मनोहरदादांना विनंती आहे
संस्काराचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं या ठिकाणी पूजन करावं. बाकीचे माईक बंद करा, बाकीचे बंद करा. मंचावर कोणी येणार नाही. सर्वांना विनंती आहे, आपण हा प्रोटोकॉल पाळायचा आहे. कोणी मंचावर येणार नाही. ज्यांच्या खिशाला जो संयोजकाचा टॅग आहे त्याच्यातील छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा. मला दादा तुम आगे बढ़ो, मला दादा तुम आगे बढ़ो. संयोजन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण भव्य अशा पुष्पहाराने विलासभाऊ पांगरकर, माननीय संजय भाऊ आळंजकर, बाळासाहेबजी पाथरेकर, सुभाषजी अवताडे, परमेश्वरजी नलावडे पाटील, संतोषजी कुंटे, रामकिसनजी शेळके पाटील, आसारामजी आगलावे, जनार्दनजी निकम, कैलाजी जाधव, अभिषेकजी कासार, कैलाजी जनार्दन निकम, बारगळ पाटील, दिनकर पवार, विलाजी काकडे, रामकदम पाटील, आत्मारामजी आगलावे, रमेशजी गायकवाड, रामेश्वर चौधरी, लगाने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर अक्षय लगाने, राजू वंजारी, योगेश साळे यांच्या वतीनं हा सत्कार या ठिकाणी होतो आहे. पुन्हा एकदा शेवटपर्यंत एक मराठा, मला तुम्ही आगे बढ़ो. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की. ना मातीसाठी ना ख्यातीसाठी, अरे ना मातीसाठी ना ख्यातीसाठी माझा मनोज दादा लढला. संघर्ष होता फक्त गरजवंत मराठ्यांच्या जातीसाठी. आणि वेळात वेळ काढून आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संघर्ष होता मराठा मनोजदादा जरांगे यांचा औक्षण आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या मराठा कन्या करत आहेत. सर्वांनी विनंती आहे की कोणी स्टेजवर थांबायचं नाही, सर्वांनी खाली जायचंय, सर्वांनी खाली जावं. पाठीमागे उभे असलेल्या सर्वांना विनंती, कृपा करून खाली बसा. सगळ्यांनी खाली बसा. संयोजन समितीच्या व्यतिरिक्त जे वरती उभे आहेत त्यांना विनंती, आपण कृपया खाली जावं. या ठिकाणी मराठा योद्धा सन्माननीय मनोजदादा जरांगे यांचं आगमन झालेले आहे आणि आपण या ठिकाणी या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या विराट संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या दादाला ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. खरोखर या परिसरामध्ये या पंचकृषीमध्ये आपल्या मनोजदादा जरांगेची ही पहिली मोठी सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. बजाजनगर सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी मी स्टेजवर जे उभे कार्यकर्ते आहे यांना मी विनंती करतो की आपण सर्वजण डी एरियाच्या बाहेर जाणार आहोत. स्टेजवर कोणीही थांबणार नाहीये. फोटो नंतर काढायचे आहेत. आपण या ठिकाणी सर्वजण दादाला ऐकण्यासाठी जमा झालेलो आहोत. समितीच्या व्यतिरिक्त मी बाकी संयोजन समितीच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्यांना मी अशी विनंती करतो की आपण डी एरियाच्या खाली जायचं आहे. फोटो नंतर काढायचे प्लीज. मी
विनंती करतो आपण सर्वजण खाली या. इथं फक्त दादा थांबणार आहेत. आपण या ठिकाणी सर्वजण दादाला ऐकण्यासाठी आलेलो आहोत. दादाच्या व्यतिरिक्त इथं स्टेजवर कोणीही थांबणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो टी एरियामध्ये देखील कोणी थांबणार नाही. तुम्ही सर्व खाली या सर. सर्व संयोजन समितीचे सर्व लोक खाली येतील. कोणी थांबू नका. फक्त इथं दादा एकटे स्टेजवर थांबणार आहेत. यानंतर आपण दादाला ऐकण्यासाठी सर्वजण इथं जमा झालेलो आहोत. मी आतापर्यंत जेवढेही मोर्चे झाले जेवढेही दादाच्या सभा झाल्या या सभेमधून आपल्याला संदेश मिळालेला आहे. शिस्तीचा संदेश मिळालेला आहे. या सभेसाठी देखील आपण सर्वजण आपल्या समोर दादा या ठिकाणी पुढील दिशा दर्शवणार आहे. आणि मी या ठिकाणी सर्वांना हात जोडून विनंती करेल कृपया आपण सर्वांनी सहकार्य करावं. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व शिवभक्तांना विनंती आहे की आपण कृपया खाली बसावं. यानंतर आपल्याला सगळ्यांना मनोदादा प्रबोधित करणार आहेत. कोणी उभा राहणार नाही. आपण बसल्याशिवाय मनोदादा आपल्याशी चर्चा करणार नाही. डी झोन मध्ये फक्त संयोजक मंडळी थांबेल. बाकी सगळ्यांनी बाहेर जावं. ज्यांच्या खिशाला मराठ्यांच्याही सगळ्या पक्षातल्या नेत्यांना माझं आव्हान आहे. जात जर संपली तर तुम्हाला झाडून घ्यायला राहावं लागणार आहे. जातीच्या लेकराच्या पाठीशी उभ्या राहा. जातीच्या विरोधात जाऊ नका. सत्ता येईल जाईल, कोणी निवडून येईल पडेल, जातीला विसरू नका. जातीवरती अन्याय व्हायला लागला तर मदतीला धावून या. महिन्यापेक्षाही जास्त सगळ्यांनी शांततेची भूमिका घ्या. 4 जूनला आपण अंतरवाली या ठिकाणी आम्हाला उपोषण पुकारलं. संभाजीनगरचं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून सांगतो 4 जूनला सगळ्यांना अंतरवालीकडे या. आपल्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे. आरक्षणाच्या गुलाबात आनंद ठेवा. या नेत्याच्या गुलाबात आनंद मानू नका. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही द्यायची. कोणी किती आडवा आलं तरी शांततेत आंदोलन करायचंय. होणारे आंदोलन शांततेत असणारे हे शांततेचं युद्ध कोणालाच रोखता येत नाही. 70 वर्षात मराठ्यांना मिळणारं आरक्षण या शांततेचं आंदोलन आज मिळवलेलं आहे. म्हणून 4 जूनला आपण पाठबळ सुरुवात देण्यासाठी या. पण हे आंदोलन शांततेचं. माय बापू माझ्याकडे आग्रह धरू नका. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगरमधून सांगतो उपोषण मागे घेण्याचा माझ्याकडे कोणी आग्रह धरू नका. कारण माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करण्याची एवढी संधी आहे. मग तो कोणताही पक्ष असू द्या. सगळ्या पक्षातला मराठा आरक्षण घेणारे आणि त्याचे लेकरं मोठं करणारे विरोध करू नका. एक सुटीनं ताकदीनं करोडच्या संख्येने शांततेत मराठ्यांनी एकत्र या. आपल्या लेकराला न्याय द्यायचा आहे. माझा हट्ट एवढाच आहे. माझ्या समाजाच्या लेकरांवरचा होणारा अन्याय मी नाही बघू शकत. मराठ्यांचे पोर आत्महत्या करायला सरकारला नाही दिसत. आज आमच्या 400 पेक्षा जास्त बहिणीच्या कंपनाचं कुंकू या सरकारमुळे पुसलाय. करता माणूस घरातला गेल्याच्या नंतर त्या कुटुंबाला विचारा काय दशा होती त्या कुटुंबाची. आज आई बहिणीचं कंपा उघडं पडलाय. लेकरं आत्महत्या करायला लागले. माय बापा एकदाच या लेकराला मराठ्याचे आरक्षण द्यायचंय. मी सगळ्या जीव डावावर लावलाय. माझं कुटुंब सुद्धा डावावर लागलाय. तुम्हाला माहित झाला असेल. सरकारने ठरवलंय. मी जर असं ऐकत नसाल, मी जर याला मॅनेज होत नसेल पैशानं किंवा पदानं, जर मी त्याला मॅनेज होत नाही, माझी इमानदारी आणि निष्ठा सरकार विकत घेऊ शकत नाही.
हे सरकारच्या लक्षात आल्याच्या नंतर सरकारनं दुसरा डाव रचलाय, माझ्या कुटुंबावरती हल्ला घडून आणायचा. इतकं नीच विचाराचं सरकार कधी मी माझ्या उभ्या जीवनात बघितलं आहे. मी नाही म्हणणार ऐकू शकत. सरकार येऊ दे, सरकारचा बाप येऊ दे, मी नाही हटत. मी हॉस्पिटलमध्ये पाठीमागच्या महिन्यात माझ्या बायकोला आणि वडिलांना बोलून घेतलं आणि सांगितलंय मी तर डावावर लागलोच, आता तुम्ही सुद्धा लागला. जर कदाचित तुमच्यावर हल्ला झाला, तुम्हाला लढता आलं तर लढा, खेळता आलं तर खेटा. तुम्ही सगळे जरी मेलात तरी 1 इंच मी जातीला सोडून मागं नाही सरकू शकत. मराठ्यांनो, मी तर डावावर लागलोच, पण मी कुटुंब सुद्धा डावावर लावलाय. आता बापालाही सांगितलं आणि बायकोलाही सांगितलं, मेरे तर डोळ्याला थेंबही आणू नको. आणि बापालाही सांगितलं, तुम्हाला 4 मुलं आहेत, एक जर गेला तर 3 मुलं होते समजा. डोळ्याला पाणी आणू नका, आणून देत राहा. मी मात्र माझ्या मराठ्यांना उघड्यावर सोडून करोड मराठ्यांच्या लेकराला आरक्षण केल्याशिवाय जीव जरी गेला तरी मी मागे नाही हटू शकत. माझं रक्षण करायला माझा 6 करोड मराठा समाज खंबीर आहे. नाही गरज मला कोणाच्या आरक्षणाची. माझं फक्त तुम्हाला आव्हान आहे, सगळ्यांनी शांत राहा. कोणी जातीवाद करायचा प्रयत्न केला त्याला उत्तर सध्या देऊ नका. कोणती जात चूक करती ते आपण बघू. कोणत्या जातीचे लोक जाणून बुजून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात ते बघू. 1 महिन्याच्या नंतर करू, नड्याला लागल्यावर बघू काय करायचं ते. पुन्हा माझा तुम्हाला शब्द आहे, 4 जूनला आम्हाला उपोषण सुरू होत आहे. पाठबळ असू द्या, तुमच्या साथीची मला गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुमच्या पाठबळावर मी तिथं जीवाची बाजी लावून लढतोय. आपल्याला मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करायचंय. माझं काय स्वप्न आहे, करोड मराठ्यांचे लेकर मोठे व्हावे, तुमचं लेकरो आनंदी जगावं, हे स्वप्न घेऊन मी घराच्या बाहेर. तुम्हाला जाता जाता शब्द आहे माझा, मी जेलमध्ये जरी सोडलो किंवा आंदोलन करताना जरी बलिदान गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय 1 इंच मागे सरकारला नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मला चालता येत नाही, मला रस्ता करून अक्षय लगाने या पटकन या. डॉक्टर अक्षय लगाने संयोजन समिती या पटकन वरती या. जा लवकर द्या सत्तर करा. आजच्या भव्य दिवस कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व शिवभक्तांना छत्रपती संभाजी महाराज जयंती संयोजन समितीच्या वतीनं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. असंच आपण आयुष्यभर माननीय म्हणून दादांचं म्हणणे सर्वांनी टॉर्च लावा, टॉर्च आणि इकडे करा, टॉर्च ओपन करा आपल्या मोबाईलचा आणि जोरात घोषणा द्या. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जागा करा प्लीज, सगळे बाजू बघा. शिवभक्तांनी विनंती आहे, सगळे जागा करा बाजूला. पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंचं संयोजन समितीच्या वतीनं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण अगदी शांततेमध्ये आपल्या घरापर्यंत पोहोचायचंय.